हॅलो एव्हरीवन. तर आज आपण स्टार्ट करणार आहोत क्लास 10 अल्जेब्रा चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन इन अ 2 व्हेरिएबल प्रॅक्टिस सेट 1.5. ठीक आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये तुम्ही बघाल तर सर्व आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहेत. तर वर्ड प्रॉब्लेम जे दिलेले आहेत त्या वर्ड प्रॉब्लेमला आपल्याला इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. वर्ड प्रॉब्लेमला इक्वेशनमध्ये फ्रेम केल्यानंतर आपण त्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. तर आपण पहिला आपला क्वेश्चन बघूया. 2 नंबर्स डिफर बाय 3. कुठल्याही दोन नंबरचा डिफरन्स किती दिलेला आहे 3. ही आपली फर्स्ट कंडिशन आहे. द सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. ठीक आहे. देन फाइंड दॅट नंबर. आपल्याला ते नंबर फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यामध्ये दोन नंबर दिलेला आहे. ठीक आहे. सो लेट द ग्रेटर नंबर बी एक्स. आपण पहिला जो ग्रेटर नंबर आहे त्याला काय मानून चालूया एक्स अँड स्मॉलर नंबर बी वाय. आणि स्मॉलर नंबरला आपण काय म्हणूया वाय. तर पहिली कंडिशन काय होती 2 नंबर्स डिफर बाय 3. डिफर म्हणजे त्या दोन नंबरचा डिफरन्स किती आहे 3 आहे. तर डिफरन्स म्हणजे आपल्याला काय करायचं आहे मायनस करायचं आहे. सो ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर. तर आपलं इक्वेशन पहिलं काय बनणार आहे बाय फर्स्ट कंडिशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर जी आपली फर्स्ट कंडिशन आहे डिफर बाय 3. तर काय झालं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. दिस इज अवर इक्वेशन 1. ठीक आहे. त्यानंतर आपली सेकंड कंडिशन बघूया. सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर. ट्वाइस द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर आपण कशाला म्हणलंय वायला. आता ट्वाइस म्हणजे काय होणार आहे 2y अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. थ्राइस म्हणजे काय 3. थ्राइस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर आपण कोणाला म्हणलंय एक्सला. मग थ्राइस म्हणजे काय होणार आहे 3x. ठीक आहे. त्यांचं पुन्हा एकदा काय आहे सम आहे. बरोबर आहे. तर मग ट्वाइस द स्मॉलर नंबर दॅट इज 2y and thrice the greater number that is 3x. सो आपलं अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय होणार आहे 3x प्लस 2y इज इक्वल टू त्यांनी किती दिलाय 19. ओके. सो इज इक्वल टू 90. दिस इज अवर इक्वेशन 2. ठीक आहे. तर म्हणजे आपल्याला जे वर्ड प्रॉब्लेम दिलेले असतात त्याला आपल्याला काय करायचं इक्वेशनमध्ये फ्रेम करायचं आहे. ठीक आहे. पहिली कंडिशन होती 2 नंबर डिफर बाय 3. डिफर म्हणजे मायनस. सो एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर इज इक्वल टू 3. त्यानंतर सेकंड कंडिशन होती सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. ठीक आहे. परत एकदा आपण बघूया. स्मॉलर नंबर काय होता वाय. मग ट्वाइस काय होणार आहे 2y. ठीक आहे. सम म्हणजे आपल्याला काय करायचे प्लस आणि थ्राइस द ग्रेटर. ग्रेटर नंबर आपण काय म्हणलंय एक्स. मग थ्राइस म्हणजे काय 3x. सो बाय सेकंड कंडिशन आपलं इक्वेशन काय बनेल 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. दिस इज अवर इक्वेशन 2. आता या दोन्ही इक्वेशनला आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. याच्यामध्ये वायचं कोएफिशियंट काय 1 आणि याच्यामध्ये वायचं कोएफिशियंट काय 2. ओके. सो मी इक्वेशन 1 ला कशाने मल्टिप्लाय केला 2 ने. नाउ वी गेट 2 इंटू एक्स 2x मायनस 2 इंटू वाय 2y इज इक्वल टू 3 2 जा 6. ठीक आहे. दिस इज अवर इक्वेशन 3. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन 3 मिळाला. नाव इक्वेशन 2 आणि 3 यांना आपण काय करू शकतो ऍड केलं. बघा प्लस 2 आणि मायनस 2 ते गेट कॅन्सल होतील. नाव ऍडिंग इक्वेशन 2 अँड 3. सो ऍडिंग केलं आपण ह्या दोन्ही इक्वेशनला लिहिलं. ऍड करूया. 3 प्लस 2 किती झाला 5x प्लस 2y मायनस 2y गेट कॅन्सल. 19 प्लस 6 आपला किती झाला 25. देअरफॉर x इज इक्वल टू 25. इथे मल्टिप्लायचा 5 कुठे गेला डिवाइडला. ओके. सो वी गेट देअरफॉर x इज इक्वल टू 5 1 जा 5 5 जा. सो वी गेट x इज इक्वल टू 5. ओके. नाव पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. ठीक आहे. नेहमीप्रमाणे आपल्याला x मिळाला. आता आपल्याला काय काढायचं आहे y काढायचं आहे. सो आपलं इक्वेशन 1 काय आहे x मायनस वाय इज इक्वल टू 3. आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळाली आहे 5 मायनस वाय इज इक्वल टू 3. मायनस वाय ॲज इट इज इक्वल टू 3 प्लस वाय इकडे जाऊन काय होणार आहे मायनस वाय. देअरफॉर मायनस वाय इज इक्वल टू 3 मायनस 5 किती झाला मायनस 2. बरोबर आहे. नाव मायनस मायनस गेट कॅन्सल. देअरफॉर वाय इज इक्वल टू 2. ठीक आहे. आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 5 आणि वायची व्हॅल्यू किती मिळाली 2. आपला ग्रेटर नंबर काय होता याच्यामध्ये एक्स. तर एक्स किती मिळाला 5 आणि स्मॉलर नंबर काय होता वाय. तो किती मिळाला आपल्याला 2. जर आपण फर्स्ट कंडिशन बघितली डिफर दोघांमधला डिफरन्स किती दिलाय 3. सो बघा 5 मायनस 2 किती आन्सर आला 3. सो आपलं इक्वेशन सॅटिस्फाईड झालेलं आहे. सो देअरफॉर द रिक्वायर्ड नंबर आर 5 अँड 2. ओके. सिमिलरली आपला क्वेश्चन नंबर 2 आहे कम्प्लीट द फॉलोइंग. ठीक आहे. कम्प्लीट द फॉलोइंग म्हणजे ऍक्टिव्हिटी टाईपचा हा प्रश्न आहे. क्वेश्चन बघा. आय एम अ रेक्टँगल. ठीक आहे. हा एक काय आहे रेक्टँगल आहे.
दिस इज द लेंथ अँड दिस इज अन ब्रेथ. ठीक आहे. रेक्टँगलचे अपोजिट साइड्स काय असतात इक्वल. आपल्याला रेक्टँगलची प्रॉपर्टी माहिती आहे. तर ह्या दोन काय दिल्यात रेक्टँगलच्या लेंथ आणि ह्या दोन काय दिल्यात रेक्टँगलच्या ब्रेथ. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. याच्यामधूनच आपल्याला एक्स आणि वाय फाइंड आउट करायचं आहे. फाइंड माय पेरीमीटर. ठीक आहे. आपल्याला रेक्टँगलचा पेरीमीटर फाइंड आउट करायचा आहे ॲज वेल ॲज एरिया पण फाइंड आउट करायचा आहे. अशा प्रकारचा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. ॲज वी नो अपोजिट साइड्स ऑफ द रेक्टँगल आर इक्वल. हे तर आपल्याला माहितीच आहे की रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स काय असतात इक्वल. त्याच्यामध्ये लेंथ ह्या दोन दिलेल्या आहेत त्यांना आपण इक्वल लिहूया. देअरफॉर 2x + y + 8 इज इक्वल टू 4x - y. ठीक आहे. तर रेक्टँगलच्या अपोजिट साइडला आपण काय लिहिलंय इक्वल. त्यानंतर व्हेरिएबल एका साइडला घेऊया 2x. इथे +4x तो जाऊन काय झाला -4x. नाव +y हा -y या साईडला जाऊन काय झाला +y इज इक्वल टू LHS चा +8 या साईडला जाऊन काय झाला -8. नाव 2x - 4x दॅट इज इक्वल टू -2x. y + y किती झाला 2y इज इक्वल टू -8. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये बघा जर मी मायनस ब्रॅकेटच्या बाहेर काढला, हा जर मायनस इथे ब्रॅकेटच्या बाहेर काढला तर आतमध्ये साईन काय होईल चेंज. तर मी मायनस ब्रॅकेटच्या बाहेर काढला इथे. ठीक आहे. आणि ही साईन काय झाली चेंज झाली आहे. नाव मायनस मायनस गेट काय झाला कॅन्सल. सो वी गेट 2x प्लसचा काय झाला -2y इज इक्वल टू 8. ओके. नाव ईच टर्मला आपण काय करूया 2 ने डिवाइड करूया. सो वी गेट x 2 1 2 -2 1 2 इज इक्वल टू 2 4 8. देअरफॉर x - y इज इक्वल टू 4. दिस इज अवर इक्वेशन 1. आपण इथे लिहायचं आहे की हे कुठून आलंय तर डिवाइडिंग बोथ द साइड बाय 2. ह्या ईच टर्मला मी काय केलंय 2 ने डिवाइड केलंय. ठीक आहे. किंवा आपण असं 2 कॉमन पण बाहेर काढू शकतो आणि 2 इथे डिवाइडला गेला. सो आन्सर देअरफॉर x - y इज इक्वल टू 4. दिस इज अवर इक्वेशन 1. सिमिलरली जसं रेक्टँगलच्या लेंथ इक्वल आहे तसंच त्याच्या ब्रेथ पण काय असणार आहे इक्वल. सो 2y इज इक्वल टू x + 4. मी इथे लिहिलंय बघा x + 4 इज इक्वल टू 2y. देअरफॉर x + 2y या साईडला जाऊन काय होणार आहे -2y इज इक्वल टू +4 त्या साईडला गेल्यावर काय झाला -4. तर हा इक्वेशन किती मिळाला सेकंड. ठीक आहे. आपला पहिला इक्वेशन आहे x - y इज इक्वल टू 4 अँड वी गेट सेकंड इक्वेशन x - 2y इज इक्वल टू -4. ठीक आहे. इथे काय आहे इथे x आहे आणि इथे पण x आहे. सो वी कॅन सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. ठीक आहे. तर फर्स्ट 1 पहिला लिहायचं आहे नंतर सेकंड इक्वेशन लिहिला. नाव सबट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला. सबट्रॅक्शन करताना आपल्याला काय करायची एक लाईन लीव्ह करायची आहे. साईन चेंज करायचे आहेत. मायनसचा काय झाला प्लस पुन्हा मायनसचा काय झाला प्लस. नाव +x - x गेट कॅन्सल. 1 - 2 म्हणजे 1 + 2 2 मायनस काय झाला 1 झाला. हा +2 झाला आपला. सो 2 - 1 दॅट इज इक्वल टू y. बरोबर आहे 1y इज इक्वल टू 4 + 4 दॅट इज इक्वल टू 8. सो वी गेट y इज इक्वल टू 8. अशा प्रकारे इथे मला कशाची व्हॅल्यू मिळाली y इज इक्वल टू मला किती मिळाला 8. ठीक आहे. y ची व्हॅल्यू मिळाली. सो पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1. आपलं इक्वेशन 1 काय आहे बघा x - y इज इक्वल टू 4. सो x देअरफॉर x मायनस y ची व्हॅल्यू किती मिळाली 8 इज इक्वल टू 4 अँड देअरफॉर x इज इक्वल टू 4 प्लस हा -8 या साईडला झाला प्लस. ठीक आहे. सो वी गेट x इज इक्वल टू 4 + 8 दॅट इज इक्वल टू 12. अशा प्रकारे आपला पहिला क्वेश्चन जो होता फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. ओके. सो आय गेट x इज इक्वल टू 12. ओके. अँड y इज इक्वल टू 8. ठीक आहे. पुढचा प्रश्न त्यांनी आपल्याला काय विचारलाय की फाइंड द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल. ठीक आहे. नाव लेंथ ऑफ अ रेक्टँगल आपल्याला त्याच्यासाठी काढावी लागेल कारण की पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेथ. बरोबर आहे. हा पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे. पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेथ. तर आपल्याला त्यासाठी लेंथ माहिती पाहिजे आणि ब्रेथ माहिती पाहिजे. ठीक आहे. नाव लेंथ ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू आपण एक लेंथ पकडून चालूया जी लेंथ त्यांनी दिली होती रेक्टँगलला दॅट इज 4x - y. 4 x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 12. सो 4 × 12 -8. ओके. आपण x आणि y च्या व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट केला. नाव 12 4 = 48 -8 48 - 8 दॅट इज इक्वल टू 40. अशा प्रकारे मला लेंथ किती मिळाली आहे 40. ओके. नाव ब्रेथ ऑफ अ रेक्टँगल ती आपण काय घेतली आहे 2y. सो 2y इज इक्वल टू 2 × 8 देअरफॉर 2 8 = 16. सो आपल्याला लेंथ किती मिळाली 40 आणि आपल्याला ब्रेथ किती मिळाली 16. ओके. नाव देअरफॉर पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेथ. सो 2 ॲज इट इज इन ब्रॅकेट लेंथ किती मिळाले 40 प्लस ब्रेथ किती मिळाले 16 ब्रॅकेट कम्प्लीट. नाव 2 40 + 16 किती झाला 56. नाव 2 × 56 दॅट इज इक्वल टू 112. ठीक आहे. पेरिमीटरला आपल्याला युनिट
त्यांनी सेंटीमीटर वगैरे दिलेलं नाहीये, बट यू हॅव टू राईट डाऊन युनिट. सो पेरिमीटर ऑफ रेक्टँगल किती मिळाला 112 युनिट. ओके. अजून एक प्रश्न त्यांनी विचारला होता, फाइंड द एरिया. सो एरिया ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. हे आपल्याला माहितीच आहे. तर लेंथ किती मिळाला 40 इंटू ब्रेथ किती मिळाला 16. तर 40 इंटू 16 दॅट इज इक्वल टू 640. दिस इज अ स्क्वेअर युनिट. आपल्याला एरियाला कुठला युनिट वापरतो, स्क्वेअर. सो वी गेट 40 इंटू 60 इज इक्वल टू 640 स्क्वेअर युनिट. ओके. तर आपल्याला त्यांनी 3 प्रश्न विचारले होते. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. सो वी गेट एक्स इज इक्वल टू 12, वाय इज इक्वल टू 8. देन perimeter of a rectangle that is equal to 112 unit and area of a rectangle that is equal to 640 square unit. Similarly, आपला क्वेश्चन नंबर 3 काय आहे बघा. The sum of a father age and twice the age of his son is 70. फादर आणि सन या दोघांच्या एजचं सम किती दिलेलं आहे 70. ठीक आहे. इफ we double the age of the father and add it to the age of his son, the sum is 95. ठीक आहे. ही सेकंड कंडिशन आहे. फाइंड देअर प्रेझेंट एज. तर आपल्याला त्यांचे प्रेझेंट एज आपल्याला फाइंड आउट करायचे. ठीक आहे. तर आपण सगळ्यात पहिला जे आपल्याला फाइंड आउट करायचं त्यालाच आपण लेट करूया. लेट द प्रेझेंट एज ऑफ द फादर बी अँड सन एक्स इयर अँड वाय इयर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे फादरचं एज आपण किती म्हणूया एक्स इयर आणि सनचं एज आपण किती म्हणूया वाय इयर. ठीक आहे. पुन्हा आपण फर्स्ट कंडिशनला जाऊया. सम म्हणजे काय प्लस फादर एज. मग फादरच्या एजला आपण काय म्हणले एक्स इयर अँड ट्वाईस द एज ऑफ हिज सन. तर सनच्या एजला आपण काय म्हणले वाय. तर सम ऑफ द फादर एज अँड ट्वाईस द एज ऑफ अ सन. तर आपलं अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय होणार आहे एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70. ओके. सम ऑफ द फादर एज ट्वाईस द सन एज इज इक्वल टू 70. बरोबर आहे. हा मिळाला आपल्याला इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आपण सेकंड कंडिशन बघूया. इफ वी डबल द एज ऑफ द फादर. आपण फादरची एज काय केली डबल केली. इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन. फादरची एज डबल करायची. फादरच्या एजला आपण काय म्हणले एक्स. डबल करणार म्हणजे काय होणार 2x. सन इज आणि ती कशामध्ये ऍड करणार आहे एज ऑफ हिज सन. सनचे एज आपण किती मानले वाय. सो अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन ट्वाईस द एज ऑफ अ फादर इज ऍडेड टू सन ऑफ अ एज इज इक्वल टू त्यांनी किती दिलाय 95. ठीक आहे. त्या दोघांचं सम किती दिलेलं आहे 95. ही आपली सेकंड कंडिशन आहे. 2x म्हणजे काय ट्वाईस द एज ऑफ अ फादर ऍडेड टू सन एज इज इक्वल टू 95 अँड दिस इज अवर इक्वेशन 2. ठीक आहे. थ्रू आउट या इक्वेशनला आपण काय करूया. आता बघा इक्वेशन 1 आपलं काय आहे एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70 आणि इक्वेशन 2 काय 2x प्लस वाय इज इक्वल टू 95. त्याला आपल्याला व्हेरिएबल कुठला तरी कॉन्स्टंट करावं लागेल ह्याच्यामध्ये. ठीक आहे. तर मी इक्वेशन 1ला कशाने मल्टिप्लाय केला 2 ने. सो आय गेट इथे 2 इंटू एक्स 2x 2 2 जा 4y इज इक्वल टू 72 जा 140. नाव दिस इज माय इक्वेशन 3. ठीक आहे. आता या दोन्ही इक्वेशनला तुम्ही बघा इथे 2x आहे आणि इथे पण 2x आहे. सो वी कॅन सबट्रॅक्ट. सो सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. त्यासाठी आपण सगळ्यात पहिला कुठला इक्वेशन लिहिला थर्ड आणि त्यानंतर सेकंड. सो 2x प्लस 4y प्लस 2x मायनस 2x गेट कॅन्सल. इथे प्लसचा काय झाला मायनस. सो 4y मायनस 1y दॅट इज इक्वल टू 3y इज इक्वल टू 140 मायनस 95 अँड दॅट इज इक्वल टू 45. ओके. देअरफोर 3 कुठे गेला डिवाइडला. देअरफोर y इज इक्वल टू 45/3. ओके. सो वी गेट y इज इक्वल टू 15. बरोबर आहे. 3 1 जा अँड 3 15 जा. सो वी गेट y इज इक्वल टू 15. आता आपण y कोणाला मानलं होतं सनचे जे एज होतं आपण किती मानलेलं y. तर y किती मिळालं आपल्याला 15. नाव y ची जी काही व्हॅल्यू आहे ती आपण कशामध्ये टाकूया इक्वेशन 1. नाव पुट y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन 1. तर आपल्याला इक्वेशन 1 काय आहे एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70. सो एक्स प्लस 2y ची व्हॅल्यू किती मिळाली 15. सो 2 इंटू 15 इज इक्वल टू 70. एक्स ॲज इट इज प्लस 15 2 जा 30 इज इक्वल टू 70. देअरफोर एक्स इज इक्वल टू 70 प्लस 30 त्या साईडला जाऊन काय होणार आहे मायनस 30. देअरफोर एक्स इज इक्वल टू 70 मायनस 30. कळलं तुम्हाला. देअरफोर एक्स इज इक्वल टू 70 मायनस 30 अँड देअरफोर एक्स इज इक्वल टू 40. ठीक आहे. तर फादरचं एज आपल्याला किती मिळालंय 40 आणि सनचं एज आपल्याला किती मिळालंय 15. ठीक आहे. तर हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. देअरफोर प्रेझेंट एज ऑफ द फादर
and son are 40 year and 15 year respectively. Similarly, आपला क्वेश्चन नंबर 4 काय बघा, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. हा फर्स्ट कंडिशन आपली. Denominator become 12 times the numerator if both the number किंवा numerator and the denominator are reduced by 6. ही आपली सेकंड कंडिशन आहे. तर फाइंड द फ्रॅक्शन. आता बघा फ्रॅक्शन मध्ये काय असतो, न्यूमरेटर असतो आणि डिनॉमिनेटर असतो. त्या वर्ड प्रॉब्लेम पहिले आपल्याला इक्वेशन बनवावं लागेल. आता फ्रॅक्शन म्हटलंय, फ्रॅक्शन म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. सो लेट द न्यूमरेटर ऑफ द फ्रॅक्शन बी एक्स. आपण न्यूमरेटरला काय म्हणूया, एक्स, अँड द डिनॉमिनेटर बी वाय, आणि डिनॉमिनेटरला काय म्हणूया, वाय. देअरफॉर फ्रॅक्शन आपला काय बनणार आहे, एक्स अपॉन वाय, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. बरोबर आहे. सो देअरफॉर द फ्रॅक्शन इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. हेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. परत एकदा फर्स्ट कंडिशनकडे आपण जाऊया. बघा, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन, डिनॉमिनेटरला आपण काय म्हणलंय, वाय. बरोबर आहे. तो वाय इज इक्वल टू 4 मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर. ट्वाइस म्हणजे काय, 2. न्यूमरेटरला आपण काय म्हणलंय, एक्स. तो ट्वाइस म्हणजे काय होणार आहे, 2x. मोर म्हणजे काय, प्लस. कितीने मोर आहे, 4 ने मोर आहे. तर आपलं इक्वेशन काय बनणार आहे, डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन, डिनॉमिनेटरला आपण काय म्हणलंय, वाय. देअरफॉर वाय इज इक्वल टू ट्वाइस म्हणजे काय, 2 ट्वाइस द न्यूमरेटर मोर दॅन 4. सो वी गेट वाय इज इक्वल टू 2x प्लस 4. बरोबर आहे. देअरफॉर आपल्याला ह्या इक्वेशनला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, आपला जो जनरल फॉर्म होता ax प्लस by इज इक्वल टू c. ओके. सो माझा हा काय, 2x मी इथेच ठेवला, प्लस वाय त्या साईडला जाऊन काय झाला, मायनस वाय, आणि हा प्लस 4 त्या साईडला जाऊन काय झाला, -4. सो आय गेट 2x minus y is equal to -4. and now this is my equation 1. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन 1 मिळाले. बाय सेकंड कंडिशन आपण पुन्हा एकदा सेकंड कंडिशन बघूया. डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर काय बनतोय, 12 टाइम्स बनतोय. कशाच्या, न्यूमरेटरच्या. इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. रिड्यूस करायचं म्हणजे काय, मायनस करायचंय. न्यूमरेटरला पण -6 करायचंय आणि डिनॉमिनेटरला पण -6 करायचंय. इथे कोणाबद्दल सांगितलंय, डिनॉमिनेटर बद्दल. डिनॉमिनेटर बिकम, तर डिनॉमिनेटरला आपण काय म्हणले, वाय. तर डिनॉमिनेटर मधून आपण पहिला काय करायचंय, -6. तर आपल्या इथे बघा कसं होणार आहे, बाय सेकंड कंडिशन y -6 दॅट डिनॉमिनेटर मधून रिड्यूस केला 6, डिनॉमिनेटर -6 इज इक्वल टू, त्यांनी काय सांगितलं, 12 टाइम्स न्यूमरेटर रिड्यूस बाय 6. बरोबर आहे. डिनॉमिनेटर रिड्यूस बाय 6 इज इक्वल टू 12 टाइम्स न्यूमरेटर रिड्यूस बाय 6. तर अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन मिळालं. नाव हे आपण ॲज इट इज लिहिलं, y -6 इज इक्वल टू 12 into x 12x minus 12 6 72. ओके. परत आपण ह्याला शफल करूया. आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय, ax प्लस by इज इक्वल टू c. सो 12x मी इथेच ठेवला, प्लस y त्या साईडला जाऊन काय झाला, -y इज इक्वल टू 72 आहे. तो त्या साईडला गेला, हा निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह झाला, 72 आणि -6 ॲज इट इज. सो आय गेट देअरफॉर 12x - y इज इक्वल टू 72 - 6 दॅट इज इक्वल टू 66. ओके. सो 12x - y इज इक्वल टू 72 - 6. देअरफॉर 12x - y इज इक्वल टू 66. दिस इज माय इक्वेशन 2. ठीक आहे. तर पुन्हा एकदा इक्वेशन 1 आणि 2 ला तुम्ही कम्पेअर करा. इथे काय आहे, -y आणि इथे पण काय आहे, -y. सो आय हॅव टू सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. ठीक आहे. मला इक्वेशन 1 आणि 2 ला काय करायचं आहे, सबट्रॅक्ट. फ्रॉम 2 आहे तर सेकंड इक्वेशन पहिलं लिहिलं, फर्स्ट इक्वेशन नंतर. नाव साईन चेंज करायचं आहे. तिथे मायनसचा काय झाला, प्लस, आणि इथे पुन्हा मायनसचा काय झाला, प्लस. 12x - 2x. सो आय गेट 10x plus y minus y get cancel is equal to 66 plus 4 that is equal to 70. Okay. And therefore x is equal to 70. हा जो मल्टिप्लाय तो कुठे गेला, डिवाइड ला. therefore x is equal to 10 1s 10 7s. so I get x is equal to 7. ठीक आहे. आपल्याला इथे x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. नाव पुट x is equal to 7 in equation 1. सो आपल्या इक्वेशन 1 काय आहे, 2x minus y is equal to -4. 2 इंटू एक्स व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 7. सो 2 इंटू 7 मायनस वाय इज इक्वल टू -4. 2 7s 14 मायनस वाय इज इक्वल टू -4.
द -y ॲज इट इज इक्वल टू -4 ॲज इट इज आणि +14 त्या साईडला जाऊन काय झाला -14. सो -y इज इक्वल टू -4 -14 दॅट इज इक्वल टू -18. मायनस मायनस काय होतो प्लस आणि साईन कोणती द्यायचे मायनस. सो मायनस मायनस गेट कॅन्सल, वी गेट y इज इक्वल टू 18. बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू मला किती मिळाली 7 आणि वायची व्हॅल्यू मला किती मिळाली 18. सो आपल्याला काय विचारलं होतं, फाइंड द फ्रॅक्शन. देअरफॉर द फ्रॅक्शन x अपॉन y इज इक्वल टू 7 अपॉन 18. 7 अपॉन 18. दिस इज अवर आन्सर. सिमिलरली आपला क्वेश्चन नंबर 5 काय बघूया. 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस ए बी आर टू बी प्लेस्ड इन अ ट्रक. ठीक आहे, 2 टाइपचे बॉक्स आहेत ए आणि बी, ते कुठे प्लेस करायचे ट्रकमध्ये. हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स. तर त्या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे, किती लोड होऊ शकतो त्याच्यामध्ये, तर 10 टन्स. ठीक आहे. वेन 150 बॉक्सेस ऑफ ए टाइप. ठीक आहे, ए टाइपचे किती बॉक्सेस आहेत 150 अँड 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी आर लोडेड इन द ट्रक. इट वेट 10 टन्स. म्हणजे आपण जेव्हा बॉक्स लोड केल्यानंतर त्याचं वेट किती होणार आहे 10 टन्स. बट वेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए आर लोडेड इन द ट्रक इट कॅन बी स्टील अकोमोडेटेड. म्हणजे किती जागा उरेल तर 40 बॉक्सेस ऑफ टाइप बी. जेव्हा एचे आपण किती ए टाइपचे आपण किती बॉक्सेस बनणार आहे 260, तेव्हा बी टाइपचे किती बॉक्सेस होतील 40. सो दॅट इट इज फुल्ली लोडेड. फाइंड द वेट ऑफ अ ईच टाइप ऑफ अ बॉक्स. तर आपल्याला ईच टाइप, ठीक आहे, म्हणजे ए टाइप आणि बी टाइप ह्या बॉक्सेसचं आपल्याला काय करायचंय वेट फाइंड आउट करायचंय. ओके. तर आता बघा जो प्रश्न आपल्याला विचार, फाइंड द वेट ऑफ ईच बॉक्स, म्हणजे ईच बॉक्सचं वेट आपण मानून चालायचंय. लेट द वेट ऑफ अ बॉक्स ऑफ टाइप ए. टाइप एच्या बॉक्सचं वेट किती मानून चालायचंय एक्स अँड दॅट ऑफ द बॉक्स बी किती म्हणायचंय वाय केजी. एचं किती म्हणायचंय एक्स केजी वेट आणि वाय बॉक्स बी बॉक्सचं किती म्हणायचंय वाय केजी वेट. ठीक आहे. सिन्स 1 टन. आता 1 टन म्हणजे काय असतो 1 टन इज इक्वल टू 1000 केजी. ठीक आहे, 1 टनचा मिनिंग काय 1 टन इज इक्वल टू किती असतो 1000 केजी. देअरफॉर 10 टन्स आपल्याला त्यांनी 10 टन्स दिलेले आहे, तर 10 टन इज इक्वल टू किती होणार आहे 10,000 केजी. बरोबर आहे. तर 1 टन इज इक्वल टू 1000 अँड 10 टन्स इज इक्वल टू 10,000 केजी. तर आपण फर्स्ट कंडिशनकडे परत एकदा जाऊया. बघा, A and B are to be loaded. इथे बघा, having capacity of 10 tons. When 150 boxes of type A. A टाइपचे किती बॉक्सेस आहेत 150. बरोबर आहे. A चा वेट आपण किती मानलंय x, म्हणजे इथे किती होणार आहे 150x. 100 बॉक्सेस ऑफ टाइप B. तर टाइप B जे बॉक्सेस आहे त्याचं वेट आपण किती मानलंय y, तर ते किती होणार आहे 100y. तर आपली कंडिशन काय बघा, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन आपलं काय येईल 150x प्लस 100y इज इक्वल टू 10 टन्स त्यांनी दिले बघा 10 टन्स. मग 10 टन्स म्हणजे किती झाले 10,000. ओके. सो बाय फर्स्ट कंडिशन 150x प्लस 100y इज इक्वल टू 10,000. 150 बॉक्सेस ऑफ एक्स टाइप म्हणजे एक्स ए टाइपच्या बॉक्सचं वेट किती आहे x. सो वी गेट 150x प्लस 100y इज इक्वल टू 10,000. ठीक आहे. ईच टर्मला आपण डिवाइड करून चालूया 50 ने. सो 50 3 जा 150, 50 2 जा 100 is equal to 50 210 जा 10,000. So we get 3x plus 2y is equal to 200. Now this is our equation 1. ठीक आहे, हे आपलं झालं फर्स्ट कंडिशन नुसार. आता सेकंड कंडिशनने आपण सेकंड इक्वेशन फॉर्म करूया. बघा, बट वेन 260 बॉक्सेस ऑफ अ टाइप ए. आता किती टाइप ए चे किती बॉक्सेस आहेत 260 आणि टाइप ए ला आपण किती वेट केलंय एक्स. आपण काय म्हणलं त्याचं वेट एक्स. सो 260x. ठीक आहे. आणि बी चे किती होतात तेव्हा 40. मग ते किती होणार आहे 40y. 260x प्लस 40y. तेव्हा पण किती टन्स आहे सेम टन आहे, कारण की त्याची कॅपॅसिटीज किती आहे 10 टन्स. दॅट इज इक्वल टू ऑल्सो किती होणार आहे 10,000. ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन आपलं किती येणार आहे 260x प्लस 40y इज इक्वल टू 10,000. बरोबर आहे. 260 ए टाइप प्लस 40y हे बी टाइपचे बॉक्स इज इक्वल टू 10 टन्स म्हणजे किती झाले 10,000. ठीक आहे. नाउ डिवाइडिंग ईच टर्म बाय 20. सो वी गेट 20 30 जा. बरोबर आहे. 20 डिवाइड केलं तर किती आला 13x प्लस 20 डिवाइडेड बाय 40 दॅट इज 2y इज इक्वल टू 10,000 divided by 20 that's equal to 500. So each term I have divided by 20. So we get 13x plus 2y is equal to 500 and this is our equation 2. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये लिहायला विसरायचं नाही, डिवाइडिंग बोथ द साइड बाय 20.
ठीक आहे. हे अशा प्रकारे आपले दोन इक्वेशन आता मिळालेत. इथे किती आहे बघा +2y आणि इथे किती आहे +2y. सो वी कॅन सबट्रॅक्ट. नाउ सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. ठीक आहे. आपण पहिला इक्वेशन सेकंड लिहिलं नंतर फर्स्ट लिहिलं. साइन चेंज करायला विसरायचं नाहीये. 13x - 3x दॅट इज इक्वल टू 10x +2y - 2y गेट कॅन्सल. 500 - 200 that is equal to 300. Okay, so we get x is equal to 300 upon 10. मल्टिप्लायचा कुठे गेला डिवाइडला. नाव 10 1 चा 10 30 चा. सो वी गेट x इज इक्वल टू 30. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आहे. नाव आय पुट x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन 1. ठीक आहे. इक्वेशन 1 काय 3x + 2y इज इक्वल टू 200. देअरफॉर 3 इंटू एक्स व्हॅल्यू किती मिळाले 30. तो 3 इंटू 30 + 2y इज इक्वल टू 200. 3 इंटू 30 किती झाला 90 + 2y इज इक्वल टू 200. नाव +2y ॲज इट इज इक्वल टू 200 + 90 त्या साईडला जाऊन काय झाला -90. नाव 2y इज इक्वल टू 200 - 90 दॅट इज इक्वल टू 110. देअरफॉर y इज इक्वल टू 110 डिवायडेड बाय 2. देअरफॉर y इज इक्वल टू 55. ठीक आहे. तर x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली होती 30 आणि y ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 35. x आपण काय म्हणलेलं की वेट ऑफ A टाइप ऑफ बॉक्स आणि y ला आपण काय म्हणलं वेट ऑफ B टाइप ऑफ बॉक्स. देअरफॉर द वेट ऑफ बॉक्स of type A is 30 kg and box B is 55 kg. Now this is our answer. Similarly, our question number 6. Out of 1900 kilometer, we shall travel some distance by bus. ठीक आहे. बघा 1900 हे टोटल डिस्टन्स विशालने काय केलंय क्रॉस केलेलं आहे किंवा पार केलेलं आहे. 1900 किलोमीटर हे टोटल डिस्टन्स आहे. तर त्याच्यामधलं काही डिस्टन्स त्यांनी कशाने केलंय बसने ट्रॅव्हल केलंय आणि काही डिस्टन्स त्यांनी कशाने ट्रॅव्हल केलंय एरोप्लेन ट्रॅव्हल केलंय. ठीक आहे. वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. बस ट्रॅव्हल विथ द एव्हरेज स्पीड 60 km/h. तर बसची स्पीड किती दिली आहे 60 km/h आणि एरोप्लेनची स्पीड बघा अँड एव्हरेज स्पीड ऑफ द एरोप्लेन इज 700 km/h. एरोप्लेनची स्पीड किती दिली आहे 700 km/h. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. पूर्ण जर्नी कम्प्लीट करायला किती वेळ लागलाय 5 hours. ठीक आहे. फाइंड द डिस्टन्स वी शॅल ट्रॅव्हल बाय बस. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं की डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस हे आपल्याला फाइंड आउट करायचं. जर जे आपल्याला फाइंड करायचं त्यालाच आपण नेहमी लेट करून चालायचं विसरू नका. बघा लेट द डिस्टन्स वी शॅल ट्रॅव्हल बाय बस बी x किलोमीटर अँड एरोप्लेन बी y किलोमीटर. बसने किती ट्रॅव्हल केलंय x किलोमीटर आणि एरोप्लेनने किती ट्रॅव्हल केलंय y किलोमीटर. ठीक आहे. हे आपण मानून चालूया. बाय फर्स्ट कंडिशन परत एकदा फर्स्ट कंडिशन काय होती बघा आउट ऑफ 1900 बरोबर आहे बाय बस प्लस बाय एरोप्लेन किती किलोमीटर तो गेलाय 1900. सो बाय फर्स्ट कंडिशन आपलं काय होणार आहे x + y इज इक्वल टू 1900. आता x काय आहे वी शॅल ट्रॅव्हल बाय बस. तो बाय बस प्लस बाय एरोप्लेन इज इक्वल टू किती डिस्टन्स झाला 1900. दिस इज अवर इक्वेशन फर्स्ट. बघा आता जेव्हा पण डिस्टन्स आणि स्पीड किंवा टाइम ह्या टाईपचे क्वेश्चन येतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला टाइमचा फॉर्म्युला माहिती हवा आहे. सो सीज टाइम इज इक्वल टू काय डिस्टन्स अपॉन स्पीड बरोबर आहे. टाइमचा फॉर्म्युला काय टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. तर आपण काय म्हणून चालूया देअरफॉर टाइम रिक्वायर्ड टू कव्हर x किलोमीटर बाय बस. टाइम रिक्वायर्ड टू कव्हर x किलोमीटर किती डिस्टन्स एक्झॅक्टली बसने किती पार केलं ते आपल्याला माहिती नाहीये किती ट्रॅव्हल केलं माहित नाही तेच आपल्याला उलट फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. सो टाइम टेकन टू कव्हर x किलोमीटर बाय बस आपण काय म्हणून चालूया x/60. आता ते हे कुठून आलं x/60 डिस्टन्स अपॉन स्पीड बरोबर आहे. डिस्टन्स आपण काय म्हणूया x आणि स्पीड त्यांनी किती तो किती आहे 60 त्यांनी दिलेला आहे बघा क्वेश्चन मध्ये. स्पीड किती दिलाय 60 km/h. सो आपलं काय होणार आहे टाइम t इज इक्वल टू आपलं काय आला त्यानुसार x/60. हा कोणासाठी आलाय बससाठी. टाइम रिक्वायर्ड टू कव्हर x किलोमीटर बाय बस इज इक्वल टू x/60 hour. ओके. सिमिलरली टाइम रिक्वायर्ड टू कव्हर y किलोमीटर बाय एरोप्लेन म्हणजे y किलोमीटर आपण डिस्टन्स आहे आपलं तर त्यासाठी टाइम किती लागला इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. तर डिस्टन्स किती मानले आपण y अपॉन स्पीड आपलं किती आहे 700. तो आपल्या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे y/700 hour. ठीक आहे. सो बाय सेकंड कंडिशन आपलं काय होणार आहे ते आपण बघूया पुन्हा एकदा. बघा x/60 म्हणजे बाय बस प्लस बाय एरोप्लेन इज इक्वल टू त्यांनी टोटल टाइम किती दिलाय पूर्ण जर्नीचा 5 hours बरोबर आहे. सो टाइम
टेकन बाय बस प्लस टाइम टेकन बाय एरोप्लेन इज इक्वल टू 5 आवर. बरोबर आहे. ही आपली काय सेकंड कंडिशन. ठीक आहे. तर त्यासाठी आपण काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन. नाउ x इंटू 700 700x प्लस 60 इंटू y 60y अपॉन 60 इंटू 700. या दोघांना काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय, आणि या दोघांना काय करायचं, डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय. 60 इंटू 700 इज इक्वल टू आपलं काय 5. नाव 700x प्लस 60y इज इक्वल टू, हा जो डिनॉमिनेटर आहे तो कुठे गेला, न्यूमरेटरला. ठीक आहे. म्हणजे हा डिवाइडला होता तो इथे कुठे गेला, मल्टिप्लायला. नाव 700x प्लस 60y इज इक्वल टू, या तिघांना जर मी मल्टिप्लाय केलं, 5 6 जा 30, बरोबर आहे. तर 300 इंटू 700 दॅट इज इक्वल टू 2,10,000. ओके. नाव ईच टर्म डिवायडेड बाय काय करूया, 10. सो आय गेट 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000. नाव दिस इज माय इक्वेशन 2. ठीक आहे. आता मला माझं इक्वेशन 2 मिळालंय. ठीक आहे. नाव मल्टिप्लाय इक्वेशन 1/6. आपलं जे इक्वेशन 1 होतं, सी दिस वन इज अवर इक्वेशन 1. x प्लस y इज इक्वल टू 1900. हा आपला काय इक्वेशन 1 आहे. आणि 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000 हा इक्वेशन काय आपला सेकंड आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण मल्टिप्लाय इक्वेशन 1/6 करूया. सो आय गेट इक्वेशन 1 आपला बघा काय होतं, x प्लस y इज इक्वल टू 1900. त्याला मी कशाने मल्टिप्लाय केलं, 6 ने. सो 6 इंटू x 6x प्लस 6 इंटू y 6y इज इक्वल टू 1900 मल्टिप्लाय बाय 6 किती झाला, 11,400. ठीक आहे. नाउ दिस इज माय इक्वेशन 3. सो आय विल सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2. ठीक आहे. इक्वेशन 3 पहिला लिहिलं, नंतर इक्वेशन 2 लिहिलंय. साइन चेंज करायला विसरायचं नाहीये. 70 मायनस 6 किती झाला, 64x प्लस 6y मायनस 6y गेट कॅन्सल. 21,000 मायनस 11,400 दॅट इक्वल टू 9,600. ठीक आहे. मायनस केल्यानंतर 9,600. हा 64 मल्टिप्लायचा तो कुठे गेला, डिवाइडला. देअरफॉर x इज इक्वल टू 150. म्हणजे x ची व्हॅल्यू मला किती मिळाली, 150. बघा इथे आपल्याला, आपण एक्सलाच काय म्हणलं होतं, डिस्टन्स कव्हर बाय बस, तो आपण काय म्हणला होता, एक्स. तर आपल्याला हाच प्रश्न विचारलाय त्यांनी की डिस्टन्स कव्हर बाय बस काढायचं, आपल्याला एरोप्लेनचं काढायचं नाहीये. तर डिस्टन्स कव्हर बाय बसला आपण काय म्हणलेलं, एक्स. तो एक्स इज इक्वल टू 150. देअरफॉर द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस इज 150 किलोमीटर. दॅट्स इट. मला एरोप्लेनचं परत वाय काढायची आवश्यकता नाहीये. तर अशा प्रकारे माझं हे आन्सर संपलेलं आहे. सो द डिस्टन्स वी शॅल ट्रॅव्हल बाय बस इज 150 किलोमीटर. ओके. आय होप यू अंडरस्टँड दिस. तर जेव्हा पण तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न येतात, तुम्ही 1 ते 2 वेळा हे प्रश्न रीड करत जा. रीड केल्यानंतर तुम्ही त्याला इक्वेशनमध्ये फॉर्म करा, आणि एकदा इक्वेशनमध्ये फॉर्म केल्यानंतर तुम्हाला पुढच्या स्टेप तर एकदम इझी आहेत. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस. थँक्यू. जर तुम्हाला माझा हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ पण बघायला मिळतील. थँक्यू.